Next is Newton's universal law of gravitation. All the above consideration, including Kepler's law, led Newton to formulate his theory of universal gravity. आता केपलर्स लॉ जो आहे तर ते आपण तिन्ही लॉज या अगोदर डिस्कस केले आणि त्याच्या पुढे त्याला फॉर्म्युलेट कोणी केलं? न्यूटन्स. आणि त्यासाठी त्याची जी थिअरी ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी आहे ती फार महत्त्वाची आहे. According to this theory, every object in the universe attracts every other object with a definite force. This force This force is directly proportional to the product of masses of the two objects and is inversely proportional to the square of the distance between them. आता हिनं जे रीड केलं तर तो आपला ॲक्च्युअल लॉचं स्टेटमेंट आहे का? जर एक्झाममध्ये तुम्हाला आलं की स्टेट द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, तर डायरेक्ट लिहायचं की एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स इज अट्रॅक्टेड एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट फोर्स. म्हणजे या सृष्टीमधला प्रत्येक ऑब्जेक्ट, युनिवर्समधला प्रत्येक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवर काय अप्लाय करतो? फोर्स. आणि या डेफिनेट फोर्सची एक वैशिष्ट्य आहे, अर्थातच तो कोणता फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाच्या? प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. देअर मासेस म्हणजे त्या दोन ऑब्जेक्टच्या मासेसच्या प्रोडक्टशी, आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. त्यानंतर आपण लगेचच इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट जे काल मिसिंग होते ते घेऊन टाकू. जॉन्स केपलर. Johannes Kepler was a German astronomer and mathematician. आता जॉनस केपलर हे स्वतः या ठिकाणी एक जर्मन ॲस्ट्रॉनॉमर आणि मॅथमॅटिशियन होते. He started working as a helper to the famous astronomer Tycho Brahe in Prague in 1600. आता जॉन्स केपलर जे की ॲस्ट्रॉनॉमर जे आहेत तर जर्मन शब्द वापरला आहे, म्हणजे जर्मनी या देशाचे लीडर असणारे, सो त्यांना आपण जर्मन म्हणलो. आता हे स्वतः ॲस्ट्रॉनॉमर्स आहेत, अर्थातच खगोलशास्त्रज्ञ आणि मॅथमॅटिशियनसुद्धा. आणि त्यांचं जे वर्क आहे तर ॲक्च्युअली ही स्टार्टेड वर्किंग ॲज अ हेल्पर. म्हणजे जरी आज त्यांचं वैज्ञानिक म्हणून नाव असेल पण सुरुवात कशापासून झालेली आहे? हेल्परपासून. आणि ते कोणाला मदत करत होते? तर ते मदत करत होते फेमस ॲस्ट्रॉनॉमर टायको ब्राहे. आता हे ज्या देशात होते ते आहे प्रेग. आता हे प्रेग जे आहे तर ॲक्च्युअल सिझेक रिपब्लिक म्हणून एक कंट्री आहे युरोपियन युनियनची, युरोप खंडामध्ये. तर तिथे जी राजधानी किंवा एक लार्जेस्ट सिटी म्हणू आपण ती प्रेग आहे. ओके. तर या देशाची लीडर असणारे टायको ब्राहे, तर यांचे ते हेल्पर होते 1600मध्ये. After the sudden death of Brahe in 1601, Kepler was appointed as a royal mathematician in his place. आता जरी ते टायको ब्राहेसारख्या महान वैज्ञानिकांना मदत करत असतील पण स्वतःसुद्धा ते एक वैज्ञानिक होते. आणि त्यांची जागा पुढे चलून त्यांच्या डेथनंतर जर पाहिलं आपण तर जे रॉयल मॅथमॅटिशियन म्हणून त्यांची निवड या ठिकाणी झाली 1601मध्ये. Kepler used the observation of planetary position made by Brahe to discover the laws of planetary motion. आणि केपलर जे आहेत तर यांनी प्लॅनेटरी पोझिशन्स जे आहेत है ना, ग्रहांच्या ज्या पोझिशन्स असतात त्या संदर्भात ऑब्झर्वेशन्स केलं. आता हे ऑब्झर्वेशन सुरुवातीला कोणी केले होते? ब्राहे. तर तेच ऑब्झर्वेशन त्यांनी त्याचा वापर केला आणि त्यावरून फायनली शोधून काढले लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. म्हणजे जरी आपण म्हणत असो की केपलरचे आपण 3 लॉज पाहिले, ऑब्झर्वेशनवरून त्यांनी हे लॉज तयार केले आहेत, परंतु याच्यामध्ये टायको ब्राहे या शास्त्रज्ञांचं सुद्धा एक महत्त्वाचं काय आहे? रोल आहे. कारण ॲक्च्युअल त्यांचेच ऑब्झर्वेशनचा वापर केपलर या शास्त्रज्ञांनी पुढे केलेला आहे. He wrote several books. His work was later used by Newton in postulating his law of gravitation. आणि केपलर्स यांनी बरेचसे पुस्तकं वगैरे लिहिली आहेत आणि त्यांचं जे कार्य आहे तर तेच पुढं न्यूटननी पोस्ट्युलेट केलं आणि तयार केले लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन्स. Figure 1.5 shows two objects with masses m1 and m2 kept at a distance d from each other. आता तुम्हाला राईट साईडला 2 ऑब्जेक्ट दाखवले. पहिल्या ऑब्जेक्टचा मास आहे m1, दुसऱ्याचा आहे m2. एफची तुम्हाला दोन्ही डायरेक्शन दाखवले आहे, म्हणजे फर्स्ट ऑब्जेक्ट हा सेकंड ऑब्जेक्टवर आणि सेकंड ऑब्जेक्ट हा फर्स्ट ऑब्जेक्टवर काय अप्लाय करत आहे? फोर्स अप्लाय करत आहे. आणि त्या ऑब्जेक्टच्या
ते डिस्टन्स किती कन्सिडर केलं आपण? डी कन्सिडर केलं. Mathematically, the gravitational force of attraction between these two bodies can be written as F is direct प्रोपोर्शनल टू F is proportional to m1 m2 upon d square or F is equal to g m1 m2 upon d square. आणि सांगितल्या पद्धतीनं की जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे मासेसच्या प्रोडक्टच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. आणि प्रोपोर्शनिटी रिमूव्ह करून जर आपण इज इक्वल टू साईन घेतलं तर फायनल फॉर्म्युला होतो एफ इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. Here g is the constant of proportionality and it's called the universal gravitational constant. आणि कॅपिटल जो जी आहे तर त्याला म्हणायचं कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी किंवा त्याला एक सेपरेट नाव आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. The above laws means that if the mass of one object is double, the force between the two objects also doubles. आता आपण पाहिलं की फोर्स हा मासेसच्या प्रोडक्टच्या काय आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. दॅट्स वाय जर एखाद्या ऑब्जेक्टचं मास हे डबल होत असेल तर निश्चितच दोन ऑब्जेक्ट्समधलं जे फोर्स आहे तर ते सुद्धा काय होणार या ठिकाणी डबल होणार. Also, if the distance is double, the force decreases by a factor of 4. आणि डिस्टन्सच्या संदर्भात जर पाहिलं आपण तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे बरोबर. आणि त्यामुळं डिस्टन्स जर डबल होत असेल तर फोर्स जो आहे तो हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असल्यामुळे काय होणार डिक्रीज होणार आणि डिक्रीज बाय फॅक्टर ऑफ 4. कारण 4 का कारण पण स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स म्हणलो आहे की नाही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. आणि सो डिस्टन्स जर डबल झालं तर फोर्स हा डिक्रीज व्हायला 4 फॅक्टरनं. ओके फॅक्टर ऑफ 4. If the two bodies are spherical, the direction of the force is always along the line joining the centers of the two bodies and the distance between the center is taken to be d. आता तुम्हाला दोन स्पेशल केसेस दिलेल्या आहेत. स्पेशल केसमध्ये दोन बॉडी जे आहेत त्या स्पेरिकल असताना आणि स्पेरिकल नसताना अशा दोन केसेस दिल्या आहेत. सुरुवातीला तिनं जे वाचलं तर ते कशा संदर्भात आहे की दोन बॉडीज जर काय असतील स्पेरिकल असतील तर अशा वेळेस फोर्सची जी डायरेक्शन आहे ही कशी असणार ऑलवेज अलॉंग द लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ टू बॉडीज अँड द डिस्टन्स बिटवीन द सेंटर इज टेकन ॲज अ डी. म्हणजे दोन बॉडीज घेतल्या आपण दोन्ही बॉडीज कशा आहेत स्पेरिकल आहेत. अशा कंडिशनमध्ये फोर्सची डायरेक्शन ही कोणत्या दिशेला घ्यायची आपल्याला ज्या दिशेला आपण काय करायलो त्यामधलं डिस्टन्स मेजर करायलो त्याच दिशेला. जसं की आकृतीमध्ये जर पाहिलं आपण स्पेरिकल ऑब्जेक्ट होते तर जे डी डिस्टन्स आहे त्याच डायरेक्शनला आपण काय दाखवलेलं आहे फोर्सचे ॲरोज दाखवलेले आहेत. ओके आणि सो पहिली कंडिशन आपण पाहिली की दोन बॉडी स्पेरिकल असताना फोर्सची डायरेक्शन ही अशा लाईनची अलॉंग आहे की जी लाईन ॲक्च्युअल दोन बॉडीजच्या सेंटरला जॉईन करते. कारण मी डी घेतानाच तुम्हाला म्हणलो होतो की आपण दोन बॉडीजचे काय घेतलं सेंटरमधलं डिस्टन्स घेतलेलं आहे. ओके In case when the bodies are not spherical or have a irregular shape, then the direction of force is along the line joining their center of mass and d is taken to be the distance between the two centers of mass. आणि जेव्हा बॉडीज या स्पेरिकल नसतील किंवा अनियमित आकाराचे असतील अर्थातच इरेग्युलर शेपचे असतील तर अशा वेळेस फोर्सची जी डायरेक्शन आहे ही कशा घ्यायची आहे इज अलॉंग द लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ मासेस. म्हणजे त्यांचे सेंटर्स घ्यायचे आहेत का नाही ते ते कन्सेप्ट आलेली आहे कोणते आहे सेंटर ऑफ मास. ते कसं काढायचं मी तुम्हाला पुढे सांगतो. मात्र सध्या लक्षात ठेवायचं की इरेग्युलर शेप किंवा स्पेरिकल नसणाऱ्या बॉडीज जर असतील तर अशा वेळेस त्यांनी एकमेकावर जे फोर्स अप्लाय करायले त्या फोर्सची डायरेक्शन ही अशा लाईनच्या अलॉंग असेल की जी लाईन ॲक्च्युअल कशाला जॉईन करेली त्यांच्या सेंटर ऑफ मासला जॉईन करेली. सेंटर ऑफ मास जे आहे हे आपल्याला 11th स्टँडर्डमध्ये एक सेपरेट कन्सेप्ट आहे तेव्हा आपण त्याचा विचार करू. सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हे नंतरचा विषय आहे सध्या फक्त लक्षात ठेवायचं आहे. आणि मात्र सेंटर ऑफ मासचं आणि अशा वेळेस जे डिस्टन्स डी घेणार आपण ते डी डिस्टन्ससुद्धा काय असणार तर दोन सेंटर ऑफ मासमधलंच ते काय असणार या ठिकाणी डिस्टन्स असणार. ओके From equation 2, it can be seen that the value of g is the gravitational force acting between two unit masses kept at a unit distance away from each other. आता वरती आपण दोन केस पाहिल्या पुन्हा एकदा मी रिवाईज करतो. बॉडी स्पेरिकल असतील तर आपल्याला दोन सेंटरमधलं डिस्टन्सचा विचार करायचा आहे आणि बॉडी जर स्पेरिकल नसतील तर अशा वेळेस त्यांच्या सेंटर ऑफ मास जे आहे त्याच्यातले डिस्टन्स आपल्याला काय करायचं आहे विचारात घ्यायचं आहे.
बरोबर, हे क्लिअर. त्याच्यानंतर आता इथं फ्रॉम इक्वेशन 2 असं वापरलेलं आहे. आता इक्वेशन 2 जे आहे ते न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे. F=g m1m2/d². तर याच्यामध्ये सांगितलं आहे की जी जीची व्हॅल्यू आहे, ओके, द व्हॅल्यू ऑफ जी इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग बिटवीन द टू युनिट ऑफ मासेस केप्ट ॲट अ युनिट डिस्टन्स अवे फ्रॉम ईच अदर. आता तुम्हाला याच्या अगोदर मी एक सांगितलं होतं का, युनिट हा शब्द जो असतो, युनिट लेंथ म्हणलं की आपलं एस युनिट काय आहे, मीटर, मग ते काय घ्यायचं, 1 मीटर. युनिट टाईम म्हणलं की टाईमचं एस युनिट काय आहे, सेकंद, मग युनिट टाईम काय झाला, 1 सेकंद. तर सेम पद्धतीनं इथं काय करायचं आपल्याला, 2 युनिट मासेस कन्सिडर करू आपण, त्यामधलं डिस्टन्ससुद्धा आपण युनिट डिस्टन्स घेऊ आणि अशा वेळेस त्यामधला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याची व्हॅल्यू आणि जीची व्हॅल्यू हे दोन्ही एकमेकांचे काय येतील, इक्वल येतील. जसं की आता आपल्याला जो फॉर्म्युला दिला आहे मी तुम्हाला, F=g m1m2d². आता पहा, दोन्ही ठिकाणी मासेस तुम्ही काय करा, या ठिकाणी 1 किलोग्रॅम पुटअप करा, बरोबर. M1सुद्धा 1 किलोग्रॅम, M2सुद्धा 1 किलोग्रॅम, आणि त्यानंतर जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स स्टँडर्ड युनिटमध्ये किती घेणार आपण, युनिट म्हणल्यावर 1 मीटर, त्याचा स्क्वेअर म्हणजे 1 मीटर स्क्वेअर. तर आता याच्यामध्ये काय झालं बरं, प्रत्येक ठिकाणी 1 असल्यामुळं त्या ठिकाणी थेट आपण इक्वेशन लिहू शकतो की F=g. लक्षात आलं, जे फॉर्म्युला आहे त्या ठिकाणी दोन्ही मासेस जर आपण 1 किलोग्रॅम टाकले आणि स्टँडर्ड डिस्टन्स युनिट डिस्टन्स जर 1 मीटर घेतलं, तर अशा वेळेस F हा जीचा काय असू शकतो, इक्वल असू शकतो. म्हणून तुम्हाला सांगितलं आहे, स्पष्ट भाषेमध्ये तर सांगितलेलं आहे की जी जीची व्हॅल्यू आहे ही ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इक्वल असते, मात्र त्यासाठी कंडिशन आहे की मासेस हे युनिट आणि डिस्टन्ससुद्धा युनिट पाहिजे. Thus, in SI unit, the value of G is equal to the gravitational force between two masses of 1 kg kept 1 meter apart. आणि म्हणून SI युनिटमध्ये ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची जी व्हॅल्यू आहे ही ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इक्वल असते. आणि या केसेसमध्ये जे 2 मासेस आहेत, अर्थातच दोन्ही मासेस 1 किलोग्रॅमचे घ्यायचे आणि दोघांमधलं डिस्टन्स किती घ्यायचं आपल्याला, 1 मीटर घ्यायचं. यूज युअर ब्रेन पॉवर. Show that in SI unit, the unit of G is Newton meter square पर किलोग्रॅम स्क्वेअर. per kilogram square. आता जीचं जे युनिट आहे हे न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर, हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करणार बरं, इथं जीचा अगोदर फॉर्म्युला तयार करणार. जीचा फॉर्म्युला काय असेल, F_d²/m1m2. मग फोर्सचं युनिट काय झालं, न्यूटन, डिस्टन्सचा स्क्वेअर मीटर स्क्वेअर, आणि दोन्ही मासेस कुठं आहे, डिनोमीटरमध्ये, किलोग्रॅम स्क्वेअर. सो दॅट्स वाय जीचं युनिट काय, न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम. म्हणजे असं फार वेगळं प्रूव्ह करायची गरज आहे का, त्या फॉर्म्युलामधून तुम्ही जीचा फॉर्म्युला तयार करा आणि प्रत्येकाची युनिट लिहा, झालं क्लिअर. The value of G was first experimentally measured by Henry Cavendish. आणि जी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे त्याची फर्स्ट व्हॅल्यू मेजर करणारे जे सायंटिस्ट आहेत त्यांचं नाव आहे हेनरी कॅव्हेंडिश. In SI unit, its value is 6.673 into 10⁻11 Newton meter square per kilogram square. आणि जीची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपल्या समोर दिलेली आहे. नेक्स्ट, The center of mass of an object is the point inside or outside the object at which the total mass of the object can be assumed to be concentrated. आता ही पॉईंट का दिलेली आहे आपल्याला, कारण या अगोदर आपण एक कन्सेप्ट पाहिली की ऑब्जेक्ट स्पेरिकल नसतील, इरेग्युलर शेपचे असतील, तर अशा वेळेस त्यांच्यातलं डिस्टन्स आपल्याला कुठून मेजर करायचे, त्यांच्या जॉमेट्रिक सेंटरमधून मेजर करायचे का, नाही, तर त्यांच्या सेंटर ऑफ मासपासून आपल्याला मेजर करायचे आहे. मग आता प्रश्न असा आहे की एखादा, समजा मला सांगा, एखादा तुम्ही बॉल घेता आणि तुम्हाला माहिती आहे की त्या बॉलचा आपण केंद्रबिंदू जर घेतला तो त्याचा काय असतो, सेंटर असतो, कारण सर्व बाजूला सारख्या प्रमाणात ती बॉडी काय असते, म्हणजे पसरलेली असते, म्हणजे सर्व दिशेला त्यांचं युनिफॉर्मली मास डिस्ट्रीब्यूट असतं, बरोबर आहे का. म्हणून ते जॉमेट्रिक सेंटर या केसमध्ये सेंटर ऑफ मास असू शकतो, परंतु इरेग्युलर आकाराचं जर असेल, इरेग्युलर शेपचं जर ऑब्जेक्ट असेल, बरोबर आहे का. सपोज आता ही बॉटलच घेतली आपण, आता या बॉटलचा सेंटर ऑफ मास कुठं सिच्युएटेड आहे आपण सांगू शकतो का. आता सेंटर ऑफ मास जे आहे त्याचं एक वैशिष्ट्य आहे की तो
इरेग्युलर शेपची बॉडी असेल ना त्यावरचा एक असा पॉईंट आहे की तो पॉईंट ऑब्जेक्टच्या इनसाईड पण असू शकतो किंवा ऑब्जेक्टच्या आउटसाईड पण असू शकतो. पण त्या पॉईंटचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगितलेलं आहे की तो असा पॉईंट आहे की ज्या पॉईंटला त्या ऑब्जेक्टचं टोटल मास हे असं ॲझ्युम केलेलं आहे की तिथं ते काय झालेलं आहे, कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. जसं की सपोज हा पेन माझ्याकडे आहे आणि मी काय करतो आता की आता मी काय केलेलं आहे की त्या पेनला माझ्या बोटावर मी काय केलं, स्टेबल केलं, बरोबर आहे का. आता या ठिकाणी तो काय झाला, या ठिकाणी बॅलेन्स झाला. म्हणजे याचा मी काय शोधलं, या ठिकाणी सेंटर ऑफ मासचा असा पॉईंट शोधला की ज्या पॉईंटवर त्या ऑब्जेक्टचं पूर्ण मास एकवटलेलं आहे. म्हणजे पूर्ण ऑब्जेक्ट मला लक्षात घ्या, बाकी सर्व तुम्हाला हवे दिसतं आहे पेन, बरोबर आहे का. फक्त एका पॉईंटवर मी काय केलं आहे, माझ्या बोटावर त्याला बॅलेन्स केलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की त्याचा सेंटर ऑफ मास आपण असा पॉईंट शोधला की ज्या पॉईंटवर, आता ॲक्च्युअल तुम्हाला जर इथं विचार केला तर पूर्ण ऑब्जेक्टची जेवढी लेंथ होती तेवढी माझ्या बोटावर मला प्लेस करायची गरज आहे का, नाही. म्हणजे मी काय केलं, एक असा पॉईंट शोधला. सेंटर ऑफ मास एक असा पॉईंट असतो की असं आपण गृहीत धरतो की त्याच पॉईंटला त्या ऑब्जेक्टचं जेवढं काही मास आहे ते सर्व एकवटलेलं आहे. सपोज या पेनचं वजन जर 25 ग्रॅम असेल तर मी ज्या पॉईंटवर त्याला बॅलेन्स केलं आहे तो पॉईंट, ती जागा जर तुम्ही पाहिली ती 1 ग्रॅमची पण नसेल, मुळात ती पॉईंट 1 ग्रॅमचा सुद्धा नसेल. पण त्या पॉईंटला एक महत्त्व आहे की ते पॉईंट असा पॉईंट आहे की त्या पॉईंटला आपण असं ॲझ्युम करतो की जेवढं काय त्या ऑब्जेक्टचं 25 ग्रॅम वजन आहे त्या एकट्या सिंगल पॉईंटला काय आहे, कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. आणि हे अशा ज्या पॉईंटला कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं त्याच पॉईंटला आपण काय म्हणायचं, सेंटर ऑफ मास. आणि ते सेंटर ऑफ मास आपल्याला इरेग्युलर शेपच्या ऑब्जेक्टचे घ्यायचे आणि त्याच्यातलं डिस्टन्स जेव्हा आपण विचारात घेऊ तेव्हाच आपण इरेग्युलर शेपच्या ऑब्जेक्टमधलं काय काढू शकतो, या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढू शकतो. ओके. The center of mass of a spherical object having uniform density is at its geometrical center. हां, आणि स्पेरिकल ऑब्जेक्ट असेल ज्याची की युनिफॉर्म डेन्सिटी म्हणजे सर्व बाजूला तो सारख्या प्रमाणात त्याचं वजन झालेलं आहे, इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे, तर डेफिनेटली त्याचा जिओमेट्रिक सेंटर आणि सेंटर ऑफ मास हे काय असतील, एकच पॉईंट असेल. जसं की तुम्ही क्रिकेटमधला बॉल घेतला समजा, ते क्रिकेटचा बॉल तुम्ही सर्व बाजूला कसा आहे, तो सेम सारखं युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट आहे आणि त्याचं जिओमेट्रिक सेंटर आणि त्याचा सेंटर ऑफ मास हे दोन्ही पॉईंट काय असतील, या ठिकाणी सारखेच असतील. ओके. The center of mass of any object having uniform density is at its centroid. आणि आता ऑब्जेक्ट जो आहे ना तो स्पेरिकल नाही, ऑब्जेक्ट जो आहे तो स्पेरिकल नाही, मात्र त्याची डेन्सिटी कशी आहे, युनिफॉर्म आहे. म्हणजे सर्व बाजूला तो सारख्या प्रमाणात पसरलेला आहे. प्रत्येक लक्षाला सर्व बाजूला तो कसा आहे, सारखा पसरलेला आहे. पण तो ऑब्जेक्टचं वैशिष्ट्य आहे की तो ऑब्जेक्ट स्पेरिकल आहे का, नाही. स्पेरिकल नाही याचा अर्थ काय नाही, त्याला जॉमेट्रिक सेंटर नाही. जॉमेट्रिक सेंटर नाही तर मग त्याचा सेंटर ऑफ मास कुठं असतो, तर त्याचा सेंटर ऑफ मास असतो त्याच्या सेंट्रॉइडला. सेंट्रॉइड कन्सेप्ट आपण पुढे बघणार आहोत, सध्या तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. पहिली गोष्ट, ऑब्जेक्ट जर स्पेरिकल नसेल तर त्याचा सेंटर ऑफ मास कुठं सिच्युएटेड असतो, एकतर आयदर इनसाईड किंवा आउटसाईड. पण अशा पॉईंटला की ज्या पॉईंटला त्या ऑब्जेक्टचं पूर्ण वेट किंवा पूर्ण जे मास आहे, टोटल मास हे कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे, अशा पॉईंटला आपण काय कन्सिडर करतो, त्याचा सेंटर ऑफ मास. ऑब्जेक्ट स्पेरिकल आहे, डेन्सिटीसुद्धा युनिफॉर्म आहे, तर अशा वेळेस त्याचा जो जिओमेट्रिक सेंटर असेल जे तुम्ही रेग्युलर शिकता तशा सेंटरला त्याचा काय असणार, सेंटर ऑफ मास असणार. आणि तिसरी कंडिशन की ऑब्जेक्ट स्पेरिकल नाही मात्र त्याची डेन्सिटी कशी आहे, युनिफॉर्म आहे, तर अशा वेळेस त्याचा सेंटर ऑफ मास हा कुठं असेल, त्याच्या सेंट्रॉइडला असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स या संदर्भात डिस्कस करू.